सरकार मोठं गिफ्ट देणार आहे। महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी आज तुमच्यासाठी एक अशी खास आणि आनंददायी बातमी घेऊन आलो आहे, जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल आणि मनात उत्साह संचारेल। लाडकी बहीण योजनेच्या 11व्या आणि 12व्या हप्त्याची रक्कम म्हणजेच मे आणि जून महिन्याचे एकत्रित पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत, ही डबल खुशीची बातमी आहे, कारण आता तुम्हाला 2 हप्ते एकाच वेळी मिळणार आहेत। राज्य सरकारने यासाठी विशेष निधी मंजूर केला आहे आणि तब्बल 4000 कोटी रुपये या योजनेसाठी देण्यात आले आहेत। आता तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजची वाट पाहायची आहे। कोणत्याही क्षणी तुमच्या फोनवर 2 मेसेज येऊ शकतात, पहिला मे महिन्याच्या हप्त्याचा आणि दुसरा जून महिन्याचा हप्ता यायला खूप उशीर झाला, त्यामुळे सरकारने मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे। कालच याबाबतचा GR काढण्यात आला आहे आणि काल रात्रीपासून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 4 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। पण थांबा, ही बातमी जितकी आनंददायी आहे तितकीच एक महत्त्वाची सूचना आहे। लाडकी बहीण योजनेचा 11वा आणि 12वा हप्ता आता तुमच्या वयानुसार मिळणार आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या वयानुसार एक नवी यादी तयार केली आहे आणि आता तुमचं वय किती आहे यावरून तुम्हाला किती रक्कम मिळेल किंवा मिळेल की नाही हे ठरणार आहे। याशिवाय बँक खात्याबाबतही एक नवा नियम लागू झाला आहे। सर्व बँकांच्या खात्यात हे 2 हप्ते जमा होणार नाहीत। काही बँक खाते आता रद्द झाली आहेत आणि विशेषतः 4 बँक खात्यांमध्ये पैसे जमा होणार नाहीत। ही माहिती तुम्हाला नीट समजून घ्यावी लागेल, कारण कालच तब्बल 5.5 लाख बहिणी या योजनेतून अपात्र ठरले आहेत। होय, 5.5 लाख बहिणी अचानक योजनेतून बाहेर गेले आहेत आणि यामागे त्यांच्याकडून झालेली एक छोटीशी चूक आहे। ही चूक तुमच्याकडूनही झाली असेल तर तुमचं नावही यादीतून काढलं जाऊ शकतं। त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका, कारण ही छोटीशी चूक टाळली तर तुमच्या खात्यात 2 हप्त्यांची रक्कम म्हणजेच मे आणि जूनचे पैसे नक्कीच जमा होतील। पण जर तुमचं नाव योजनेतून बाहेर गेलं तर इथून पुढे तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही। त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं, कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत आणि वयानुसार हप्त्याचे वाटप कसं होणार हे सविस्तर समजून घ्या। लाडकी बहीण योजनेचा मे आणि जूनचा हप्ता एकत्रित देण्याचे आदेश काल रात्रीच देण्यात आले आहेत आणि बँकांना यासाठी निधी पाठवण्यात आला आहे। बऱ्याच वेळेला मागील हप्त्याबाबत अडचणी येत होत्या आणि काहींना तर असं वाटत होतं की ही योजना बंद होणार आहे, पण आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत। दररोज 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागांमधून प्रत्येक विभागातून 1-2 जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे। पण यात एक महत्त्वाचा बदल आहे, आता हप्त्यांचं वाटप तुमच्या वयानुसार होणार आहे। तुमचं वय 21 ते 30 वर्षादरम्यान आहे, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60 की 61 ते 65 या वयोगटात आहे। यावरून तुम्हाला किती रक्कम मिळेल हे ठरेल। जर तुम्ही या वयोगटांबाबत नीट समजून घेतलं नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल 50 ते 52 लाख महिलांना मे आणि जूनचे हप्ते मिळणार नाहीत आणि यामागे त्यांचे वय आणि बँक खात्याशी संबंधित काही नियम आहेत। त्यामुळे आता तुम्हाला तुमचं वय आणि बँक खात्याची माहिती तपासणे खूप गरजेचे आहे। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की वयानुसार हप्त्याचा वाटप नेमकं कसं होणार, 21 ते 30 वर्ष वयोगटातील महिलांना किती पैसे मिळतील, 31 ते 40 वयोगटातील महिलांना किती रक्कम मिळेल, 41 ते 50, 51 ते 60 आणि 61 ते 65 वयोगटातील महिलांना किती पैसे मिळतील याबाबत एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे आणि ही यादी तुम्हाला नीट समजून घ्यावी लागेल। याशिवाय लाडकी बहिणी योजनेत 6 मोठे बदल झाले आहेत, ज्यामुळे 5.5 लाख बहिणी अचानक अपात्र ठरले आहेत। त्यांच्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि ती चूक तुमच्याकडून झाली तर तुमचं नावही योजनेतून बाहेर जाऊ शकत। ही चूक नेमकी काय आहे आणि ती कशी टाळायची हे तुम्हाला आता समजून घ्यावे लागेल। जर तुम्ही ही माहिती नीट ऐकली नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत आणि एकदा का तुमचं नाव यादीतून बाहेर गेलं तर तुम्हाला इथून पुढे कोणताही हप्ता मिळणार नाही। त्यामुळे पुढील काही मिनिटं ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण एक छोटीशी चूक तुमच्या 2 हप्त्यांना गमावू शकते। याचा हप्ता यायला खूप उशीर झाला आणि त्यामुळे अनेक बहिणींना चिंता वाटत होती, पण आता सरकारने मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी कालच GR काढण्यात आला आहे। 36 जिल्ह्यांपैकी 4 जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे आणि आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। पण लक्षात घ्या, हे पैसे सर्व बँक खात्यांमध्ये जमा होणार नाहीत। 4 बँकांमधील खात्यांना हे पैसे मिळणार नाहीत आणि याबाबत तुम्हाला आता सावध राहावं लागेल। जर तुमचं खातं या 4 बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला तात्काळ तुमचा खातं बदलावं लागेल। याशिवाय 5.5 लाख बहिणी अपात्र का ठरल्या आणि त्यांच्याकडून नेमकी काय चूक झाली हेही तुम्हाला समजून घ्यावे लागेल। ही चूक तुमच्याकडूनही झाली असेल
तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। त्यामुळे आता तुम्ही तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्याचा पासबुक घेऊन बसा आणि मी सांगतो त्या पद्धतीने सर्व काही तपासा। सर्वप्रथम 5.5 लाख बहिणी अपात्र का ठरल्या याबाबत बोलूया। या बहिणी कुठल्याही अटींमध्ये अपात्र नव्हत्या, त्यांचे उत्पन्न जास्त नव्हतं, त्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नव्हतं, कोणी आयकरही भरत नव्हतं, त्या पूर्णपणे गरीब होत्या आणि योजनेच्या सर्व नियमांमध्ये त्या बसत होत्या। मग नेमकी काय चूक झाली? ती चूक आहे बँक खात्याशी संबंधित होय। त्यांच्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि ती चूक तुमच्याकडूनही झाली असेल तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात। ही चूक समजून घेण्यासाठी तुम्ही तुमचा आधार कार्ड आणि बँक खात्याचा पासबुक घ्या आणि माझ्यासोबत तपासा। तुमच्या आधार कार्डवरच नाव आणि बँक खात्यावरचं नाव एकदम सारखं असणं गरजेचं आहे, कारण ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे। सरकारने वारंवार सांगितलं आहे की आधार कार्ड आणि बँक खातं हे दोन सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे आहेत। जर या दोन्हींमधील नावांमध्ये थोडासाही फरक आढळला तर तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता तुमचं नाव यादीतून काढलं जाईल। का? कारण अनेकदा असा आढळला आहे की काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे आणि ही फसवणूक टाळण्यासाठी सरकारने हा कठोर नियम लागू केला आहे। आता तुम्ही काय करायचं? तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव तपासा। सर्वप्रथम आडनाव पहा। आधार कार्डवरचा आडनाव आणि बँक खात्यावरचं आडनाव एकदम सारखं आहे का? त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव तपासा, तेही एकदम सारखं आहे का? आणि शेवटी जर तुमच्या आधार कार्डवर तुमच्या वडिलांचं किंवा पतीचे नाव असेल तर तेही बँक खात्यावर तसंच आहे का हे पहा। जर या थोडासाही फरक असेल तर तुम्हाला तात्काळ काळजी घ्यावी लागेल, कारण सरकार आता हळूहळू अशा महिलांना योजनेतून बाहेर काढत आहे ज्यांच्याकडून ही चूक झाली आहे। बऱ्याचदा गरजू महिलांना ऐवजी इतरांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यामुळे आता सरकार फक्त खऱ्या गरजू महिलांनाच पैसे देणार आहे। त्यामुळे तुम्ही आता तुमचा आधार कार्ड आणि बँक खातं तपासा आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू। आता बँक खात्याबाबतचा नवा नियम समजून घ्या। 4 बँकांमधील खात्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत। या बँकांमध्ये बऱ्याच बहिणींची खाती आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आता सावध राहावं लागेल। या 4 बँका कोणत्या आहेत? पहिली बँक आहे पतसंस्था। होय, पतसंस्था ही छोट्या खेड्यापाड्यांमध्ये आणि शहरांमध्ये असणारी खाजगी बँक आहे। ती राष्ट्रीयकृत बँक नसते आणि तिचा स्वतःचा IFSC कोडही नसतो। ती स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक यांसारख्या राष्ट्रीयकृत बँकांचा IFSC कोड वापरते। जर तुमचं खातं अशा पतसंस्थेत असेल तर ते तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेत हस्तांतरित करा। दुसरी बँक आहे ग्रामीण बँक। महाराष्ट्रात काही ग्रामीण बँकांचे विलिनीकरण झालं आहे आणि त्यांचा स्वतःचा IFSC कोड आहे की नाही हे तुम्हाला तपासावा लागेल। तिसरी बँक आहे जिल्हा बँक। काही जिल्हा बँकांमध्ये अडचणी येत आहेत आणि बऱ्याच बहिणींनी याबाबत तक्रारी केल्या आहेत। चौथी बँक आहे पोस्ट ऑफिस बँक। होय, इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा इतर पेमेंट बँकांमध्ये पैसे जमा होणार नाहीत, त्यामुळे तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया किंवा युको बँक यांसारख्या राष्ट्रीयकृत बँकेत हस्तांतरित करा। जर तुम्हाला यापूर्वीचे हप्ते या बँकांमध्ये मिळाले असतील तर काळजी करण्याची गरज नाही, पण आता नव्या नियमानुसार तुम्हाला खात बदलावा लागेल। आता वयानुसार हप्त्याचा वाटप कसा होणार याबाबत बोलूया। सरकारने 2.5 कोटी लाभार्थ्यांचा सर्व्हे केला आणि त्यातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत। यातच आढळलं की 43% लाभार्थी महिला विधवा आहेत, 47% घटस्फोटित किंवा निराधार आहेत आणि 10% एकट्या राहणाऱ्या आहेत। वयानुसार पाहिलं तर 30 ते 39 वयोगटातील 29% महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत। त्यानंतर 21 ते 29 वयोगटातील 25% महिला, 40 ते 49 वयोगटातील 23% महिला आणि 60 ते 65 वयोगटातील फक्त 5% महिला आहेत। एकंदरीत 78% लाभार्थी या 21 ते 39 वयोगटातील आहेत। त्यामुळे सरकारने वयानुसार हप्त्याचं वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। जर तुमचं वय 21च्या खाली असेल किंवा 65च्या पुढे असेल तर तुमचं नाव आपोआप रद्द होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। हा नियम यापूर्वीपासूनच होता, पण आता याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे। जर तुमचं वय या वयोगटांपैकी एका गटात बसत असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल, पण किती रक्कम मिळेल हे तुमच्या वयावर अवलंबून आहे। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की वयानुसार किती रक्कम मिळेल? 21 ते 30 वयोगटातील महिलांना पूर्ण 1500 रुपये मिळतील, 31 ते 40 वयोगटातील महिलांना 1200 रुपये मिळतील, 41 ते 50 वयोगटातील महिलांना 1000 रुपये, 51 ते 60 वयोगटातील महिलांना 800 रुपये आणि 61 ते 65 वयोगटातील महिलांना 500 रुपये मिळतील। जर तुमचं वय 65 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। त्यामुळे तुमचं वय नेमकं कोणत्या वयोगटात बसत हे तपासा आणि कमेंटमध्ये सांगा। जर तुम्ही चुकीचं वय भरलं असेल तर तुमचा फॉर्म तात्काळ मागे घ्या, नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। याशिवाय जर तुमचं वय वाढलं असेल आणि तुम्ही 65 पेक्षा जास्त वयाच्या असाल तर तुम्ही स्वतःहून फॉर्म मागे घ्या। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत याबाबत बोलूया। काल रात्री 4 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। नाशिक, धुळे, संभाजीनगर आणि नंदुरबार। आज आणि उद्या आणखी 4 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील।
उद्या जळगाव, सातारा आणि अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यांना पैसे मिळतील. परवा ठाणे, मुंबई उपनगर, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. यानंतर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वाटप केले जाईल. प्रत्येक प्रशासकीय विभागातून 1-2 जिल्ह्यांची निवड केली जात आहे, जेणेकरून सर्वत्र सामान्य राहील. पण लक्षात घ्या, जर तुमचं खातं वरील 4 बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आता तुमचं खातं राष्ट्रीयकृत बँकेत हस्तांतरित करा. शेवटी एक छोटीशी विनंती, या माहितीला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं वय आणि जिल्ह्याचे नाव सांगा. तुमचं लाईक आणि कमेंट आम्हाला प्रोत्साहन देतात. ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्यांचा हार्दिक अभिनंदन, आणि त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपलं बँक खातं, आधार कार्ड आणि वय तपासा. जर तुम्ही या सर्व गोष्टी नीट केल्या तर तुमच्या खात्यात मे आणि जूनचे 2 हप्ते नक्कीच जमा होतील. या योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या या आनंदाच्या प्रवासात आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद.